नमस्कार. निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं प्रभावी सूत्रसंचालन कसं करावं याचं मार्गदर्शन आणि माहिती देणारा हा यूट्यूब व्हिडिओ आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगेल, जर तुम्हाला प्रभावी सूत्रसंचालक आणि उत्तम वक्ता व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण इथं दररोज नवनवीन मार्गदर्शन मोफत टिप्स आपल्याला दिल्या जातात, त्याही मोफत आणि घर बसल्या. व्हिडिओला सुरुवात करतोय. सुरुवातीला सूत्रसंचालकानं काय बोलावं? विद्येचा अथांग सागर तो, संविधानाचे शिल्पकार, दीनदलितांचा तारणहार, प्रज्ञा सूर्याला मानाचा मुजरा वारंवार. उपस्थित सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना सस्ने नमस्कार आणि जय भीम. आज 14 एप्रिल. ज्ञानाचं प्रतीक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. ज्यांनी आपल्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर देशाला एक मजबूत लिखित संविधान दिले आणि समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याचा हक्क मिळवून दिला. त्या महामानवाच्या विचारांचा जागर आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज आपण इथे एकत्र आलो आहोत. एक कार्यक्रमाचं स्वरूप सूत्रसंचालकानं अशा पद्धतीनं मांडावं. आजच्या या मंगलदिनी आपल्या श्री शिवाजी विद्यालय नसरापूर या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप केवळ उत्सव साजरे करणे एवढेच मर्यादित नसून बाबासाहेबांचं शिक्षण, संघर्ष आणि संविधानाविषयीचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हा या मागचा मुख्य उद्देश आहे. 2. अध्यक्ष निवड आणि अनुमोदन. या प्रसंगी सूत्रसंचालकानं हे बोलावं. कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एका योग्य नेतृत्वाची म्हणजेच अध्यक्षांची आवश्यकता असते. मी आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक त्यांचं नाव या ठिकाणी घेऊन सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान त्यांनी स्वीकारावे, अशी नम्र विनंती करतो. तसेच शिक्षकांचं, मान्यवरांचं नाव यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष निवडीस अनुमोदन द्यावे आणि अनुमोदन दिल्यानंतर निवेदकांना काय बोलावं? धन्यवाद, मी अध्यक्षांना सन्मानानं मंचावर स्थानापन्न होण्याची विनंती करतो. 3. दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन. अज्ञानाचा अंधार दूर करण्या, प्रज्वलित करूया ज्ञानदीप, महामानवांच्या चरणी लीन होऊन उजळूया अंतरीचा प्रदीप. प्रकाश हा ज्ञानाचं प्रतीक आहे आणि अंधार हा अज्ञानाचं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या ज्ञानाच्या प्रकाशानं कोट्यवधींच्या आयुष्यातील अंधार दूर केला. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि उपस्थित प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं. 4. मान्यवरांचा सत्कार. या प्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरा. स्वागताचे शब्द अपुरे, सुमनांची उधळण करूया, मान्यवरांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवूया. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले सर्व मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. येथे पुस्तकांचा किंवा संविधानाच्या प्रतीचा सत्कारात वापर करणं अधिक संयुक्तिक ठरेल. मी टिंबटिंब यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षांचं नाव या ठिकाणी घेऊन त्यांचं स्वागत सत्कार करावे. तसेच नाव आणि यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करावं. 5. कार्यक्रमाचं प्रास्ताविक. या प्रसंगी हे निवेदन करा. आज आपण येथे का जमलो आहोत? आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे हे थोडक्यात मांडण्यासाठी मी प्रास्ताविक करणाऱ्यांचं नाव घेऊन यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. 6. विद्यार्थी व शिक्षक मान्यवर भाषणे. 1. विद्यार्थी भाषणे. या प्रसंगी हे निवेदन करा. ज्यांच्या हाती उद्याचा भारत, त्यांच्या विचारांना देऊया वाट, बाबासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी करूया सुरुवात. निवेदन. आता या मंचावर बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्या शाळेतील विद्यार्थी मित्र येत आहेत. मी प्रथम विद्यार्थ्याचं नाव घेऊन त्यांना विनंती करतो की या प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडावेत. अशा रीतीनं 1 बाय 1 विद्यार्थ्यांची भाषणे क्रमाने पुकारावीत.
आता पुढील शिक्षकांचं मनोगत या प्रसंगी हे निवेदन करा. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट भाषणानंतर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे विद्यार्थी घडत आहेत, ते आपले गुरुजन आपले विचार व्यक्त करतील. मी शिक्षकांचं नाव घेऊन यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. मान्यवरांचं भाषण या प्रसंगी निवेदन हे करा. आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे हे एक उत्तम विचारवंत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण वाणीतून आम्हा सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचं मार्गदर्शन करावं. 7. अध्यक्षीय भाषण. या प्रसंगी ही चारोळी वापरा. शब्दांना असते धार, विचारांना असतो बहर, अध्यक्षांच्या मार्गदर्शनानं होईल ज्ञानाचा प्रहर. या प्रसंगी हे निवेदन करा. संपूर्ण कार्यक्रमाचा गोषवारा आणि भविष्यातील वाटचालीसाठी योग्य दिशा दाखवण्याचं काम कार्यक्रमाचे अध्यक्ष करतात. मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांचं नाव घेऊन त्यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा. अर्थात भाषणानंतर अत्यंत मोलाचे विचार मांडल्याबद्दल अध्यक्षांचं मनपूर्वक धन्यवाद. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा बाबासाहेबांचा मंत्र आपण नक्कीच अंमलात आणू. 8. आभार प्रदर्शन. त्या प्रसंगी निवेदन असं करा. आभार मानणं हा केवळ उपचार नाही, तर ते कृतज्ञतेची जाणीव आहे. सर्वांचा आभार मानण्यासाठी मी आभार मानणाऱ्यांचं नाव घेऊन यांना मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी उपस्थितांचा आभार मानावे. मित्रांनो, अत्यंत सुंदर, अत्यंत मार्मिक पद्धतीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं हे प्रभावी सूत्रसंचालन, प्रत्येक ठिकाणी चारोळी आणि निवेदन विश्लेषण दिलेलं आहे. हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट्समध्ये लिहा. जय भीम. मित्रांनो, आपल्या सर्वांना सांगेल की आपण हजारो सूत्रसंचालक आणि वक्ते घडवतोय. या मिशनमध्ये तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर निवेदक विठ्ठल पवार या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय भीम.